नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी अर्णवचा हात झटकते आणि त्याला म्हणते की हात लावायचा नाही आणि पुन्हा जर मला हात लावण्याचा प्रयत्न केलात ना तर लक्षात ठेवा, वाईट पस्तावाल, अशी धमकी अर्णवला ईश्वरी देते. त्यावेळेला मग आता अर्णव तिच्याकडे बघतच राहतो. अर्णव तिला म्हणतो की नवरा आहे मी तुझा. तेव्हा ती म्हणते की पण मी तुम्हाला नवरा मानत नाही आणि मी तुमची बायको नाही. त्यावेळेला मग ईश्वरी म्हणते की कळलं. अर्णव म्हणतो की माहिती आहे मला, तू भांडखोर आहेस ते. असं म्हटल्यावर आता ईश्वरी त्याच्याकडे रागाने बघते आणि तिथून निघून जाते. आणि ईश्वरी जेव्हा निघून जाते त्यावेळेला अर्णव आता गालातल्या गालातच हसतो आणि म्हणतो बट आय एम हॅपी. असं म्हटल्यानंतर तो त्याचं काम पुन्हा सुरू करतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता पूजेची तयारी सुरू असते आणि त्याच वेळेला आता ईश्वरी ही ताईला विचारत असते की ताई, हे मी ताट पुढे सजवत आहे, अजून काय करायचे ते मला सांगा. परंतु इथे अर्णवच्या डोक्यामध्ये मात्र राजेशचा विचार सुरू असतो. कारण ताईचं वाक्य त्याला आठवतं की अर्णव, तू आणखी माझ्या डोक्याचं टेन्शन वाढवू नकोस हां. आधीच हे आले नाही आहेत त्यामुळे मला जास्त टेन्शन आलं आहे. मग अर्णव विचार करतो की काही झालं तरीही ताईच्या डोक्याचं मागचं टेन्शन काढायचंच आहे. काही झालं तरीही त्या राजेशला लवकरात लवकर शोधायचंच आहे, असं तो विचार करत असतो. तेवढ्यातच आता ईश्वरी म्हणत असते की ताई, हे बघा, हे आरतीचं ताट आहे, आणखी काय करायचं आहे. तेवढ्यातच तिथून वल्लरी येत असते. ईश्वरीच्या हातून ते पूजेचं ताट पडतं आणि ते पडल्यामुळे वल्लरी लगेच म्हणते की झाली झाली. आरतीच्या अगोदरच अपशकून व्हायला सुरुवात झाली. बळजबरीच्या सुनबाई, अहो हे काय चाललं आहे तुमचं? तुम्हाला आरतीचं ताटही नीट सांभाळता येत नाही आहे का ना? म्हणजे हा सगळा असं आरतीचं ताट त्याच्या अगोदरच सांडवून मोकळा झालात तुम्ही, आणखी किती गडबड करणार आहात घरी. असं म्हटल्यावर आता ईश्वरी गप्पच बसते आणि ते ताट उचलायला लागते. चुकून पडलं असं म्हणते. तेव्हा मामा अगदी रागानेच तिच्याकडे बघतो आणि मग त्यानंतर ती म्हणते की आणखी काही करायचं आहे का. तेव्हा मग मामा म्हणतो की वल्लरी, अगं चुकून पडलं असेल तिच्याकडून. तेव्हा ती म्हणते की हो हो, चुकून पडलं, अगदी बरोबर आहे, चालू द्या, तुमचं जे काही चाललं आहे ना ते चालू द्या चालू द्या, असं ती बोलत असते. तेवढ्यातच दरवाजावर सुप्रिया आलेली असते आणि ती इशू असा आवाज देते. आता त्याच वेळेला सुप्रिया आल्याचा आवाज वल्लरीला अगदी योग्य येतो, कारण ती आल्यामुळे तिच्या जीवाची अगदी धाकधूकच वाढलेली असते. आता ईश्वरी जेव्हा आईला बघते तेव्हा तिला आश्चर्याचा अगदी मोठा झटकाच बसतो. आई अशी हाक मारत ती दरवाजाजवळ धावत जाते. त्यानंतर मग वल्लरी आता तिथून निघून जात असते. ती प्रचंड घाबरलेली असते. त्याचबरोबर इथे आता ईश्वरी ही आईला भेटायला जात असताना वल्लरीला मामा म्हणतो की अगं असं काय करतेयस? अगं आपल्या वाहीनबाई आल्यात दारावर, जरा त्यांच्याशी बोल तरी, त्यांनाही बरं वाटेल. त्यावेळेला मग लगेचच वल्लरी म्हणते की नको, मला काही बोलायचं नाही आहे आणि मी काही त्यांना व्याही वगैरे मानत नाही. तुम्ही मानत असाल तर मारा तुम्ही गप्पा, मला याच्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे. असं म्हणून वल्लरी तिथून निघून जाते आणि मामाला पण खरं तर धक्काच बसतो की ही वल्लरी थांबत का नाही आहे. मग ती निघून गेल्यानंतर आता सुप्रिया आतमध्ये येते आणि आल्यानंतर आई, मला खरंच बरं वाटलं तुला भेटून, असं म्हणून ईश्वरी तिला मिठी मारते आणि ये ना आतमध्ये ये, असं म्हणून तिचं कौतुक करते. आणि त्याच वेळेला मग आता ईश्वरीला ती विचारते की कशी आहेस तू. तेव्हा ती म्हणते की एकदम मस्त. आणि अर्णवला विचारते की कसे आहात तुम्ही. तेव्हा तो म्हणतो इंदोरी स्टाईलमध्ये अगदी की एकदम बढिया, तुम्ही कशा आहात. तेव्हा ती म्हणते की हो मी पण मस्तच आहे. नंतर मग आता लगेचच ईश्वरी म्हणते की आई, बरं झालं तू आलीस. त्यावेळेला अंजली पण येते आणि म्हणते की बरं, खरंच बरं वाटलं ताई तुम्ही आलात म्हणून, खरंच, आणि आनंद झाला तुम्हाला भेटून. तेव्हा ती म्हणते की हो, ॲक्च्युली त्याचं काय ना, इथे येण्यामागे एक कारण आहे. काय ना, आमच्यामध्ये अशी पद्धत आहे, सासरी गेलेल्या मुलीला ना नवरात्रीमध्ये वाण द्यायचं असतं आणि त्यासाठीच मी आले. खरं तर इशूला भेटायलाही मिळालं आणि ती पद्धतही फॉलो झाली. हे ऐकल्यानंतर आता अंजली म्हणते की खरंच काकू, बरं झालं तुम्ही आलात आणि ईश्वरीलाही खूप आनंद झाला आहे. त्यावर मग लगेचच सुप्रिया म्हणायला लागते की ॲक्च्युली मी फोन लावूनच येणार होते, परंतु म्हटलं चला डायरेक्टच येऊया, कारण काय ना, इशू आता घरात घट आहेत तर घरातच असेल, म्हणूनच डायरेक्ट आलो. तेव्हा मग मामा पण त्यांची चौकशी करतात आणि खरंच बरं वाटलं तुम्ही आलात असंही म्हणतात. मग इथे ईश्वरीला लगेचच अंजली म्हणते की बरं झालं ना तुम्ही न सांगता आलात. बघा, एका मुलीची कळी किती खुलली आहे आईला पाहून. तेव्हा सगळेच हसायला लागतात. मग अंजली म्हणते की चला ना, चला तुम्ही आतमध्ये बसा, या, असं म्हणून ती आता सुप्रियाला जरा बसायला सांगत असते. नंतर मग आता वल्लरी रूममध्ये येते आणि तिच्या रूमचा दरवाजा बंद करून घेते. विचार करत असते की हे सगळं इथपर्यंत येऊन पोचेल असं मला वाटलंच नव्हतं. आता वरचेवर ही सुप्रिया इथे दरवाजावर आपल्या लेकीला भेटण्यासाठी येणार. खरंच मला आता खूप टेन्शन यायला लागलं आहे. जर हे सगळं सत्य या सुप्रियाला कळणार तर मात्र माझा भूतकाळ हा समोर तिच्यासमोर उघडा होणारच.
परंतु नाही, प्रत्येक वेळेला आता मला असं घाबरून चालणार नाही आहे. काही ना काहीतरी मला केलंच पाहिजे. आता असं काहीतरी केलं पाहिजे ना, की एका दगडात 2 पक्षी मारले जातील. निशाणा असेल या दोघींवरती, म्हणजेच त्या लाडक्या माझ्या सुप्रियावरती आणि आमच्या बळजबरींच्या सुनबाईंवरती. दोघींवरती एकदाच निशाणा साधला पाहिजे. म्हणजे काय ना, मला माझ्या भूतकाळाची भीतीच वाटणार नाही. उलट यामुळे त्या बळजबरीच्या सुनबाईला हे सत्य कसं तिच्या आईचं समजेल हेच मला बघितलं पाहिजे आणि हे सत्य समजलंच पाहिजे. काही झालं तरीही माझा भूतकाळ आता माझ्या मागे न लागता माझी ढाल झाला पाहिजे. असं मला काहीतरी आता घडवून आणलं पाहिजे. त्याशिवाय मला असं शांत बसता येणार नाही. अँड दॅट इज दॅट असं ती बोलून दाखवते. नंतर मग सुप्रिया ही जे नवरात्रीचं वाण आणलेलं असतं, म्हणजेच देवीची ओटी, ते वाण आता ती त्या देवीजवळ म्हणजेच त्यांच्या घरातल्या घटाजवळ भरते. हळद कुंकू वाहते आणि तिथे देवीची ओटी देखील भरते. आणि मग त्यानंतर इथे आता ईश्वरी ही हे सगळं अगदी आनंदाने बघत असते आणि आई आपल्या घरी आली आहे आणि इतकं सगळं सगळं चांगलं आहे याने तिला आनंद होतो. आणि मग ईश्वरीसाठी तिने लाडका तिचा गणूबाप्पा देखील वाण म्हणून आणलेला असतो. नंतर मग अंजली म्हणत असते की बरं झालं खरंच, आणि तुमच्याकडे ना खरंच फार छान पद्धत आहे बरं का ही वाण देण्याची म्हणजे. आणि त्यामुळे अगदी आनंद पण पसरला आहे बघा ना ईश्वरीच्या चेहऱ्यावरती. त्याच वेळेला ती म्हणते की हो, तशी पद्धतच आहे. आणि त्यानंतर ती म्हणते की हे बघ ईश्वरी, अगं हा बघ तुझा लाडका गणूबाप्पा आणि हा वाण म्हणून मी तुला देते बाई, जप त्याला. आणि कसं आहे ना, तुझ्या लाडका गणूबाप्पाला तू खूप मिस करत असशील माहिती आहे मला, आणि म्हणूनच तुझ्यासाठी मी त्याला आणलं आहे. बघ तुझ्या सासरी. असं म्हटल्यावर आता ईश्वरी म्हणते की हो, खरंच खूप बरं झालं माझा लाडका गणूबाप्पा. असं म्हणून आता ती त्याचे आशीर्वाद घेते. आणि अंजलीलाही खूप बरं वाटत असतं की सुप्रिया आली आहे म्हणून. त्याच वेळेला ती म्हणते की बघा ईश्वरीलाही खूप आनंद झाला आहे. मग त्यानंतर आता सुप्रिया म्हणत असते की बरं चला निघते मी. तेव्हा लगेच आता अंजली म्हणते की हे काय, बसा ना, इतक्यातच निघताय तुम्ही. तेव्हा ती म्हणते की नाही, काय आहे ना, घरी काम पण आहे. हे वाण देण्याची पद्धत पूर्ण करायची होती ना, म्हणूनच आले मी, बाकी काही नाही. आपल्या प्रथा नाही ना व्यवस्थित झाल्या पाहिजेत, असं अंजलीला ती बोलते. नंतर मग सुप्रिया म्हणते की मी काय म्हणते अंजलीताई, तुमचे यजमान कुठे आहेत? म्हणजे लग्नातही तुमच्या यांच्या भेट झाली नाही आहे आणि आताही नाही येते. मग अंजली म्हणते की त्याचं काय ना, मलाही कित्येक दिवस तेच प्रश्न पडला आहे. ते ना एका दौऱ्यावरती गेले आहेत, परंतु अजून परतले नाही आहेत. त्यांचा फोनही काही होत नाही आहे, म्हणून माझ्याही जीवाची जरा धाकधूकच वाढली आहे. तेव्हा मग आता लगेच ते म्हणते की असेच ते गोरगरिबांना मदत करत असतात आणि त्यामुळे त्यांचं कुटुंब आता अगदी तेच झाल्यासारखं झालं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की अगं आई, आपले राकेशजी कसे आहेत ना, अगदी तसाच आहे डिट्टो जिजूंचा स्वभाव. म्हणजे ताईच्या बोलण्यावरून तरी मला तसंच वाटतं की आपल्या राकेशजींसारखेच आहेत ते. अगदी तसा स्वभाव आहे त्यांचा. तेव्हा ती म्हणते की अच्छा, तसा आहे का अगदी स्वभाव? मग काय? अगं, जे माणसं गोरगरिबांना मदत करतात ना, त्यांचं ना कुटुंबच भव्य असतं. त्याच्यामुळे त्यांना कसलीच चिंता नसते. पण नका काळजी करू, येतील ते. तेव्हा ईश्वरी म्हणते की ताई, आता ना तुम्ही नका चिंता करू. जेव्हा जिजू येतील ना परत, त्यांना ना आपण सोडायचंच नाही. त्यांना ठणकावून सांगायचं. मी सांगेन त्यांच्याशी, मी बोलेन की आता ताईला सोडून आणि बाळाला सोडून कुठे कुठे जायचं नाही. बाळाला तुमची खूप आठवण येत असते, असं मी त्यांना बोलते की नाही. ते बघा, आता मी त्यांना कुठे जाऊच देणार नाही आहे ते आल्यानंतर, कारण तुमची काळजी आता जास्त महत्त्वाची हो की नाही. तेव्हा लगेच अंजली म्हणते की हो हो ईश्वरी, ते आले ना की तूच चांगली त्यांना ठणकावून सांग, म्हणजे तुझं ऐकतील ते. तेव्हा लगेच अंजलीला ईश्वरी म्हणते की हो ताई. मग सुप्रिया पण म्हणते की हो, काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. त्यानंतर मग आता इथे सुप्रिया म्हणते की बरं चला मी आता निघते. आणि सुप्रिया आता तिचा म्हणजे निरोप घेऊन निघालेली असते. आणि अर्णव आणि मामा जरा टेन्शनमध्ये असतात, कारण राकेशचा तिथे विषय निघालेला असतो. तर इथे राकेश मात्र मस्तपैकी पत्ते खेळत असतो आणि त्यावेळेलाच त्याचा डाव लागतो 3-1. मग तो ते पैसे उचलतो आणि म्हणतो की चला. तेव्हा मग आता तो दुसरा मित्र म्हणतो की काय रे बाबा, निघालास कधीचा? अरे बस इथे, अजून डाव बाकी आहेत. तेव्हा तो हात जोडतो आणि म्हणतो की प्लीज प्लीज मला जाऊ देत. त्याचं काय आहे ना की माझी आई आजारी आहे आणि ना मला या पैशांची फार गरज आहे, त्यामुळे प्लीज मला जरा निघू दे. आता ना मला जास्त काळ काही खेळता येणार नाही. त्यावेळेला त्याचे दुसरे सहकारी म्हणतात की ए, तुझा शांतपणा जरा बंद कर, आणि तुझ्यासारखे असे नाटकबाज भरपूर पाहिले आहेत. डाव लागला की पळून सुटणारे, चल त्यामुळे बस इथे, कळलं ना. तेव्हा लगेचच दुसरा त्याची कॉलर धरतो आणि म्हणतो की बस म्हटलं ना. तेव्हा राकेश म्हणतो की अरे बाबा, असं काय आहे, असं कॉलर वगैरे धरून काय होणार आहे? ठीक आहे, चालेल चालेल, बसतो, बस बस, तू तरी बस, असं म्हणून तो बसायला सांगतो. आणि त्याच वेळेला राकेश आता ते पैसे घेऊन तिथून धूम टोकतो. आणि तो पळत असताना त्याचे ते 2 बरोबरचे असतात जुगार खेळणारे, ते त्याच्या मागे मागे आता पळत असतात आणि राकेशही त्यांच्या पुढे असतो. तेवढ्यातच तिथून आता
पाटील असतो तो पाटील बाईकवरून चाललेला असतो आणि त्याची नजर राकेशवरती पडते आणि तो म्हणतो की राजेश, हा राजेश इथे मुंबईतच आहे, म्हणजे हा काय करतोय तरी काय इथे मुंबईत, नाही ह्याचा व्यवस्थित पाठलाग केलाच पाहिजे, काही करून याचं लक्ष बघितलंच पाहिजे असं म्हणून आता तो त्याच्या मागे मागे चाललेला असतो. आणि मग असं असताना राकेशला शोधण्याची त्याने आता शपथ घेतलेली असते. तो म्हणतो की बस झालं, आता हे राजेशला शोधल्याबिगर मी शांत बसणार नाही. आणि मग इथे तिथे तो त्याला शोधायला लागतो, परंतु बाईकवरून जात असताना अचानकच राकेश कुठेतरी गायब झालेला असतो. आता त्यावर पाटील म्हणतो की साहेबांना कळवायला हवं. आणि त्यानंतर मग आता मामाचा विचार सुरू असतो की बघितलं ना, अंजलीला खरंच चिंता वाटते राकेशची. आता किती काळ आपण त्याला असं शांत करून बसणार आहोत. तेवढ्यातच अर्णवला तो म्हणतो की थांब, पाटीलचा कॉल आला आहे. हा बोल पाटील. तेव्हा पाटील म्हणतो की साहेब, अहो त्या राजेशचा पत्ता लागला आहे, तो इथे मुंबईतच आहे. तेव्हा मग मामा म्हणतो की काय म्हणतोयस, बरं ठीक आहे, पण तुला दिसला तर तू त्याच्यावरती व्यवस्थितपणे नजर ठेव, कुठे आहे काय आहे हे सगळं व्यवस्थितपणे कळवत राहा आणि जर काही लागलं तर ते कळव, समजलं, असं म्हणून तो फोन ठेवतो. आणि मामा अर्णवला सांगतो की अर्णव, अरे तो राजेश आहे ना. तेवढ्यातच अर्णव म्हणतो की मुंबईतच आहे ना, माहीत आहे मला. काय ना, त्या दिवशी नम्रता सांगत होती की त्या दिवशी त्यांच्या घरी तो आला होता, याचा अर्थ तो इथे मुंबईतच आहे, तो कुठेही गेलेला नाही आहे. तेव्हा मामा म्हणतो की मग आता काय करायचं तरी काय आपण. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही, आता त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. आता लवकरात लवकर त्याचा पर्दाफाश होणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि ताईची तब्येतही ठीक नाही आहे, त्यामुळे आता तो मुंबईत असेल तर तो काही शांत बसणार नाही. त्याच्या डोक्यात याबद्दल विविध विचार सुरू असतील, त्यामुळे त्याचं फुल अँड फायनल काहीतरी केलंच पाहिजे, त्याला फिनिश केलं पाहिजे, असं अर्णव सांगत असतो. त्यानंतर मग आता ईश्वरी ही तिच्या गणूबाप्पाजवळ हात जोडत असते आणि म्हणते की गणूबाप्पा, खरंच बरं झालं, मला काय हवं असतं ना हे फक्त तुला आणि माझ्या आईला अगदी अचूक कळतं बघ. म्हणूनच आईने मला इथे तुला दिलं आहे ना, म्हणजे या घरात या रूममध्ये तुझी खरंच मला खूप गरज होती आणि तुला आईने दिलं पण. त्यामुळे ना आई, आता गणूबाप्पा, मला नाही माहिती की तू माझ्यासाठी काय निर्णय घेतला आहेस, काय योजलं आहेस ते, परंतु मी एकच सांगेन की तू या खोलीत आला आहेस, मला आनंद झाला आहे. फक्त एवढंच सांगेन की सगळं काही घरात व्यवस्थित होऊ दे, या घरातल्यांचा जो काही असं वाटतंय ना रोष, तो कमी होऊ दे आणि त्यांना असं वाटतंय की सगळं जे काही होतंय ते माझ्यामुळे होतंय, हा दोष त्यांच्या मनातून निघून जाऊन दे. आणि भडकूचंद, या भडकूचंदला जराशी बुद्धी दे, सद्बुद्धी दे कमी भांडण्याची. त्यावेळेला आता ईश्वरी तिथून हे सगळं बोलत असताना अर्णव मागून सगळं काही ऐकतो आणि म्हणतो की तुझ्या गणूपप्पाला हे पण सांग की मला पण बुद्धी दे, की मी माझ्या अर्णवबरोबर भांडायला नको, म्हणजेच माझ्या नवऱ्याबरोबर भांडायला नको ते. तेवढ्यातच आता लगेचच ईश्वरी त्याच्याकडे येते आणि म्हणते की हे बघा, तुम्ही कशाला ऐकलत माझं बोलणं, आणि हे माझ्यातलं आणि गणूबाप्पामधलं बोलणं आहे, त्यामुळे तुम्ही ना मध्ये मध्ये काही बोलू नका, तुम्हाला आमच्या दोघांमध्ये पडण्याची काही जरूरत नाही आहे. तेव्हा मग तो म्हणतो की हो अगं, मी तुमच्या दोघांमध्ये पडतच नाही आहे, परंतु हे जे तू काही बोलतेस ना आणि सारखी सारखी बडबड करतेस ना, त्यामुळे गणूबाप्पा किती ऐकून घेणार आहे ना तुझं, म्हणजे प्रत्येकजण त्याला काहीतरी मागत असतं आणि मग तो तरी किती सगळ्यांचं ऐकून घेईल, हो की नाही, असं ईश्वरीला तो बोलून दाखवतो. ईश्वरी म्हणते की काय तुमचं चाललंय काय मध्ये मध्ये. तेव्हा आता अर्णव हा गणपतीकडे जातो आणि म्हणतो की तसं तर मी तुला काही मागितलेलं नाही, परंतु मला एकच सांगायचं आहे की ही मी सिंदूर आहे ना, तिची ही बडबड कमी होऊ दे. आणि कसं आहे ना ईश्वरी, त्या गणपती बाप्पाचे कान जरी मोठे असले तरी त्याचे ऐकण्याचे लिमिटेशन्स असतात ना, म्हणजे किती बडबड आहे. तेव्हा ती म्हणते की हे बघा, तुम्हाला काही माहीत नाही ना तर बोलू नका, तसं पण गणपती बाप्पाला आदत आहे माझ्या बडबडीची, अगदी बचपन से आम्ही दोघं असेच गप्पा मारतो, त्यामुळे तुम्ही उगीच त्यावर काही बोलू नका. त्यावेळेला मग आता लगेचच तो म्हणतो की पण मी सिंदूर, तुला माहिती आहे का, मी लहानपणापासून हेच बघत आलो आहे की त्या देवाला ना रडण्यापेक्षा लढणारी माणसं जास्त पसंत असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते की मग तुम्हाला काय वाटतंय की मी नुसती रडत असते का, नाही मी लढतही असते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की अच्छा असं आहे का, ठीक आहे. मग तो म्हणतो की देवावर डिपेंड राहायला नको आहे प्रत्येक गोष्टीत, आपल्यालाही काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा ईश्वरी म्हणते की हे बघा, तुम्हाला असं वाटतं की तुम्हीच सगळं काही केलं आहे, नाही नाही असं काहीच नाही आहे. आपण जे काही करतो त्याला आजूबाजूचे लोक आणि आपल्या सगळ्या गोष्टी याही महत्त्वाच्या असतात. आपल्या आजूबाजूचे लोकही आपल्याला मोठं करण्यात तेवढेच महत्त्वाचे असतात. जसं की तुमचे आजूबाजूचे लोक असतील, तुम्ही इथपर्यंत आलात तोपर्यंत. तेव्हा अर्णवला ते सगळं आठवतं की जो उमाकांत राजे शिर्के म्हणजेच त्याचा काका, याच्या दाराशी बिचारी अंजली आणि अर्णव दोघंही गेलेले असताना त्याने त्यांना दारावरतीच ढकलून दिलेलं असतं आणि जा तुमचे आईबाप मेले, आता तुम्ही भिका मागा असं म्हणून त्यांना बाहेर काढलेलं असतं. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही,
मी जे काही झालो आहे ना, ते स्वतःच्या बळावर झाले, ना कोणाच्या आशीर्वादामुळे, ना कोणाच्या मदतीमुळे. जेव्हा माझे आई-वडील गेले, त्यावेळेला मी एकटा होतो आणि ताईची जबाबदारी होती माझ्यावर. शिकलो, मोठा झालो, MBA केलं आणि आता बिझनेस करून मी स्वतःच्या पायावर उभा आहे. त्यामुळे कोणीही नव्हतं. तेव्हा मग ईश्वरी म्हणते, की "हा तुमचा अहंकार आहे, की कोणी नव्हतं म्हणून. परंतु तुम्हाला कळत नाही आहे का, की तुमच्यामुळे हे सगळं असं काही कारण तुमच्या वडिलांचेही आशीर्वाद." तेवढ्यातच अर्णव म्हणतो, की "1 मिनिट. आता वडिलांबद्दल काढण्याची काहीच गरज नाही आहे. हे सगळं अजिबातच मी खपवून घेणार नाही आहे. मला माहिती आहे की तुला बोलायची मी मुभा दिलेली आहे, परंतु तुला वडिलांबद्दल मी काहीही बोलू देणार नाही किंवा काही ऐकू देणार नाही आहे." तेव्हा मग ती म्हणते की "पण हे सगळं?" तेव्हा तो म्हणतो की "नो, नॉट ॲट ऑल अ सिंगल वर्ड, नॉट ॲट ऑल." आलं लक्षात? माझ्या बापाबद्दल विषय काढण्याची तुला काहीच गरज नाही आहे आणि त्याची जाणून घेण्याची काही तुला गरजच नाही आहे. असं ती खूप चिडते आणि म्हणतो की "माझ्या बापाबद्दल काहीच बोलायचं नाही आहे. जे केलं आहे ते मी माझ्या बळावरती केलं आहे." असं म्हणून आता अर्णव चिडतो आणि तिथून निघून जातो. आणि तो गेल्यानंतर ईश्वरी तिथेच उभी राहते आणि त्याच्या बोलण्याचा आता विचार करू लागते की ह्या भडकोच्यांचं काय आहे, म्हणजे याच्या डोक्यात नक्की चालू तरी काय आहे. आणि गणूपप्पा आता हे सगळं काहीतरी कोडं सुटव असं ती बोलत असते. तर इथे वल्लरी मात्र खाली देवीजवळ आलेली असते आणि विचार करत असते की चला आज मला जे हवं आहे ते साध्य करता येईल. म्हणजे आत्तापासून ते ईश्वरीला हे भूतकाळातलं सत्य समजण्याची गरज लागलीच पाहिजे. काय ना माझ्या मागचं असा ससेमिरा सोडवण्यापेक्षा मी आता तिच्याच मागे हे सगळं मागे लावते. एक काम करते, मी आता तिला हे सत्य भूतकाळातलं कसं तिच्यासमोर उभं राहायचं आहे ना तेच बघते. आणि ना तिला माझ्यापेक्षा तिची आई या घराची शत्रू वाटली पाहिजे आणि तिच्या आईचं सत्य तिच्यासमोर नक्कीच आलं पाहिजे. त्याशिवाय काही शांत बसता येणार नाही मला. असा वल्लरी विचार करत असते आणि म्हणते की आणि आज त्याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. आज अष्टमी आहे, तर आज घागर फुंकण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे ईश्वरीला घागरी आणायला तर पाठवलंच पाहिजे. असा विचार ती आता करत असते आणि पुन्हा एकदा तिच्या डोक्यामध्ये तेच विचार सुरू असतात. वल्लरीने प्रोग्राममध्ये रमाकांतचं जे सन्मानचिन्ह असतं ते सोडल्यामुळे तिला आता सात्विका जोरात थोबाडीत देखत मारते आणि म्हणते की "माझ्या पतीचा सन्मान चोरलास आणि त्यासाठी तुला माफी नाही." सगळ्यांमध्ये बदनामी झाल्यानंतर त्याचाच दुसरा भाऊ उमाकांत जो त्याचा दुश्मन आहे त्याला वल्लरी फोन करून "तुमचा पैसा आणि माझं प्लॅनिंग एकदम व्यवस्थित एक्झिक्यूट करून आपण त्या माणसाला बर्बाद करून सोडू शकतो." असं म्हणून आता वल्लरीने पूर्ण प्लॅनिंग केलेलं असतं. त्याशिवाय ती आता त्या वेटरला ऑफिसमधल्या सांगते की "काम झालंय ना?" तेव्हा तो "हो" असं म्हणतो. आणि मग लगेचच हे सगळं होत असताना सुप्रियाला देखील तिने बोलावलेलं असतं आणि सुप्रिया येते की "मला ऑफिसमध्ये त्यांनी बोलावलं आहे." असं म्हणून आता तिला आतमध्ये प्रवेश दिल्यानंतर ती रमाकांतच्या त्या केबिनमध्ये गेल्यावर तिथे चहा पिल्यानंतर त्याला ग्लानी आल्यासारखं झालेलं असतं आणि ती ग्लानी आल्यामुळे त्याला चक्कर येत असते. सुप्रिया "सर काय झालं?" असं म्हणून सावरत असते आणि त्याच वेळेला मीडियावाले त्या दोघांना एकत्र बघतात. सात्विकाला याचा जबरदस्त धक्का बसतो, कारण आपला नवरा हा व्यभिचारी आहे हे चित्र समोर उभं केलेलं असतं. आणि त्याच वेळेला मग आता सात्विका ही वल्लरीला सगळे दागिने देऊन टाकते आणि म्हणते की "हे दागिनेत ना आता मला काही सांभाळता येणार नाही आहे अविनाश, त्यामुळे हे दागिने आणि मुलांना सांभाळ." तेव्हा मग हे सगळं झाल्यानंतर सात्विकाने दुसऱ्याच दिवशी लगेच गळफास लावून घेतलेला होता हे सगळं आठवतं. तेव्हा मग वल्लरी म्हणते की "आता हे जे भयंकर सत्य आहे, सुप्रियामुळे अर्णवच्या आईची वाट लागली, हे भयंकर चित्र मी आता ईश्वरीसमोर उभं करणार अँड दॅट इज दॅट. काही झालं तरी हे चित्र उभं राहिलंच पाहिजे." तेवढ्यात ईश्वरी येते आणि ईश्वरी अगदी प्रेमानेच वल्लरीला म्हणते की "मामी काही करायचं आहे का? म्हणजे मला असं समजलं आहे आज अष्टमी आहे, तर आपल्याकडे घागरी फुंकण्याचा कार्यक्रम असतो ना, त्यासाठीच काही करायचं आहे तर मी करते, आणा ते इकडे, करते मी सजावट फुलांची." तेव्हा मग वल्लरी म्हणते की "हो हो मला माहिती आहे, तसंही तुला पुढे पुढे करण्याची सवयच आहे ना, मग आताही तेच करशील, थोडीशी सजावट करशील आणि घेशील सगळ्याचं क्रेडिट आणि म्हणशील की मी केलं हे सगळं मी केलं आहे." तेव्हा मग ती म्हणते की "नाही, असं काही माझा विचार नव्हता मनामध्ये मामी, परंतु तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही करा, हरकत नाही." तेव्हा मग ती म्हणते की "गप्प बस गं, तुझी ना बडबड बंद कर, आणि जर इतकीच हौस आहे ना तुला काम करण्याची घरामध्ये, तर मग एक काम करायचं, ये ही फुलं दे माझ्याकडे, हे करते मी. तू एक काम कर, स्टोअरूममध्ये जा आणि स्टोअरूममध्ये घागरी असतील त्या घेऊन ये. आणि हो, ते करणं जमणार आहे की नाही, की काहीतरी आडपाड करूनच ठेवणार आहेस, म्हणजे पाडापाड करूनच परत येशील, घागरी पुढशील काय करशील?" तेव्हा मग लगेचच ती म्हणते की "हो आणते मी व्यवस्थित, परंतु मामी हे जर तुम्ही जे काही बोललात ना ते अगदी माझ्याशी प्रेमाने बोलला असतात ना नीट शब्दांमध्ये, तरी पण मी घागरी व्यवस्थित आणल्याच असत्या." तेव्हा मग ती म्हणते की "अच्छा
हो, मग माझ्या बळजबरीच्या सुनबाई, मी काय म्हणते की तुम्ही स्टोर रूममध्ये जाऊन जरा आजच्या घागरी फुंकण्याच्या कार्यक्रमासाठी घागरी घेऊन याल का? इतकं प्रेमाने चालेल? चल निघ आता इथून, असं म्हणून ती तिला घागरी आणायला ओरडतच पाठवते. तेव्हा ईश्वरी तिच्यावर चिडलेली असते आणि ती म्हणते की हे स्टोर रूम, तेव्हा मग हे स्टोर रूम कुठे काय हे तर ठीक आहे, परंतु याच्या लाईट्सही लागत नाही आहे, पूर्ण सगळीकडे अंधार आहे. काय या मामीसारख्याच दिसतात ह्या लाईटी, सारखं त्यांचा मेंदू बंद चालू होत असतो. आणि इतकं ओरडून ओरडून बोलण्याची काय गरज आहे? नीट बोलता पण येतं ना माणसांना, परंतु नाही, नीट बोलल्या तर त्या वल्लरी मामी कसल्या ना, असं म्हणून ती वैतागतच तिथे स्टोरूममध्ये घागरी शोधत असते आणि म्हणते की यांना असं वाटतं की मी या घरात बळजबरीने आली आहे, बळजबरीच्या सुनबाई म्हणे. त्यांना कोण सांगेल की तुमचा तो भाचा आहे ना, त्यानेच मला बळजबरीने लग्न करून या घरात आणलं आहे. खरं तर मला इच्छा पण नव्हती या घरात लग्न करून येण्याची, पण काय या मूर्ख माणसांना सांगेल तरी कोण ना, असं म्हणून आता ईश्वरी ही अगदी वैतागतच तिथे सगळं शोधत असते. आणि आजूबाजूला ती तिथे ज्या घागरी ठेवलेल्या असतात त्या घागरी आता काढत असते आणि मग घागरींच्या खाली पेपर असतो, तो पेपर आता खाली पडतो आणि ईश्वरीच्या हाताला तो लागतो. उद्योगपती राजेश शिर्केंचा पर्दाफाश, चारित्र्यावर सवाल. आता हाच पेपर तिला वाचल्यानंतर धक्का बसतो की नक्की हे सगळं काय आहे. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. ईश्वरी वल्लरीकडे घागरी देते आणि म्हणते की हे घ्या मामी. तेव्हा वल्लरी म्हणते की तिथे आणत असताना सामान तुला आणखी काही सापडलं नाही ना, म्हणजे आणखी काही तुझ्या हाताला लागलं आहे का? तेव्हा मग ती म्हणते की नाही, आणखी काहीच माझ्या हाताला लागलेलं नाही आहे. आणि तिथे काही बघण्यासारखं होतं का, असं तीच तिला उलटं विचारते. त्यावेळेला मग आता वल्लरी म्हणते की बरं बरं ठीक आहे, ठेवते घागरी इकडे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो हो चालेल, आणि असं म्हणून ती आता घागरी तिथे ठेवते आणि निघून जात असते. त्याच वेळेला आता वल्लरीच्या लक्षात येतं की आपण इतकं सगळं प्लॅनिंग केलं या मुलीला तिथे पाठवण्याची, परंतु मला तरी वाटत नाही आहे की हिच्या नजरेस काहीतरी पडलं आहे. कारण हिच्या जर काही नजरेस दिसलं असतं तर तिच्या वागण्यातून किंवा बोलण्यातून मला जाणवलं असतं, परंतु अजून तरी तिला काहीही दिसलेलं मला दिसत नाही आहे, असं वल्लरी वैतागतच विचार करते. तर इथे ईश्वरीने तिच्याच बेडरूममध्ये सोफ्यावरतीच तो पेपरचा तुकडा ठेवलेला असतो अर्णवच्या वडिलांविषयीचा. तेव्हा मग तो पाहून अर्णव आणखीनच चिडतो आणि म्हणतो की हे पेपरचा तुकडा इथे आणण्याची गरज काय होती, हे इथे कशाला ठेवलं होतं? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की मला त्याच्याबद्दल जरा विचारायचं होतं की नक्की हे काय आहे, कोणा राजे शिर्केबद्दल आहे. तेव्हा मग तो म्हणतो की हे बघ, मी तुला कालच सांगितलं होतं मिस इंदोर, हे सगळं बोलण्याची करण्याची काहीच गरज नाही आहे. माझ्या बापाबद्दल जाणून घेण्याची तुला काहीही गरज नाही आहे. आलं का तुला लक्षात? त्यामुळे इथून पुढे माझ्या बापाबद्दल काहीच विचारायचं नाही किंवा जाणून घेण्याची गरजही नाही आहे, काहीच गरज नाही आहे आणि तो अधिकारही नाही आहे तुला, समजलं? असं म्हणून आता माझ्या बापाचं पुन्हा माझ्यासमोर नावच काढायचं नाही, असं म्हणून अर्णव ईश्वरीवर भयंकर चिडलेला असतो आणि तो चिडून तिथून निघून जातो. आता नेमकं ईश्वरी या सत्याविषयीचा कसा उलगडा करणार, कसं सत्य शोधणार, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.